इचलकरंजीतील पोलीस ठाणे ते निरामय हॉस्पिटल या मुख्य रिंग रोडवरील जीवघेण्या खड्ड्यांचा मुद्दा आज महापालिकेच्या महासभेत चांगलाच गाजला। नगरसेविका रूपा उदय बुगड यांनी प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती करत संताप व्यक्त केला। मात्र त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी महापौरांनी प्रशासनाची बाजू घेतल्याचा आरोप करत काही नगरसेविकांनीही नाराजी व्यक्त केली। इचलकरंजी पोलीस ठाणे ते निरामय हॉस्पिटल या शहराच्या महत्त्वाच्या रिंग रोडवर गेल्या 6 महिन्यांपासून ड्रेनेजसह विविध कामांसाठी खोदकाम सुरू आहे। मात्र पावसाळा सुरू होऊनही रस्ता पूर्ववत करण्यात आलेला नाही। परिणामी ठिकठिकाणी पडलेले मोठमोठे खड्डे नागरिकांच्या जीवावर उठले आहेत। या मार्गावर रुग्णालय, शाळा, निवासी वस्ती असून दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते। रुग्णवाहिकांपासून सामान्य वाहन चालकांपर्यंत प्रत्येकाला या खड्ड्याचा त्रास सहन करावा लागत आहे। अनेक किरकोळ अपघात घडत असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे। याच पार्श्वभूमीवर महासभेत नगरसेविका रूपा बुगड यांनी प्रशासनाला धारेवर धरत 6 महिने झाले काम पूर्ण का होत नाही, नागरिकांच्या जीवाची जबाबदारी कोण घेणार असा थेट सवाल उपस्थित केला। मात्र बुगड यांचे म्हणणे पूर्ण होण्यापूर्वीच महापौर उदय धातुंडे यांनी त्यांना थांबण्याचा सल्ला देत प्रशासनाची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला। यावर सभागृहात वातावरण तापले। नगरसेवक संजय कांबळे, रणजित जाधव आणि प्रदीप धुत्रे यांनी लक्षवेधी मांडणाऱ्या सदस्यांचे पूर्ण म्हणणे ऐकून घ्या, त्यांचा आवाज दाबू नका अशी भूमिका घेत महापौरांनाच सुनावले। यावर महापौर उदय धातुंडे यांनी काम दर्जेदार हवे म्हणून काही कालावधी लागत असल्याचे स्पष्टीकरण दिले। मात्र प्रशासनावर प्रश्न उपस्थित होत असताना त्यांची बाजू घेणे योग्य नसल्याची खंत काही नगरसेवकांनी व्यक्त केली। इचलकरंजी शहरात मला प्रशासनाला विचारायचं आहे की इचलकरंजी शहरामध्ये रिंग रोडचा रस्ता कधी होणार आहे। जवळजवळ 1.5 वर्ष झालं ते खोदकाम करून ठेवलेलं आहे। हे खोदकाम कशासाठी केलेलं आहे तर पाईपलाईन येणार आहेत म्हणून। जर पाईपलाईन होत नसेल, ड्रेनेज होत नसेल तर तुम्ही आधी खोदकाम कशासाठी केलंय? लोकांचे तिथे ऍक्सिडेंट्स होत आहेत, लोकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे। रोज सगळ्यांचे फोन येत आहेत, जिव्हाळ्याचा प्रश्न झालेला आहे। तिथं मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत, निरामय सारखं हॉस्पिटल आहे, त्याचबरोबर शाळा आहेत, कॉलेजेस आहेत। ते विद्यार्थी रोज शाळेला ये जा करत असताना त्यांच्या गाड्या स्लिप होऊन ते विद्यार्थी सगळे पडलेले आहेत। त्या पालकांची तक्रार आलेली आहे। ते सगळे शिक्षक आमच्या घरी येत आहेत, विचारत आहेत की ते रस्ता कधी करणार आहात। जर ती पाईपलाईनची जर व्यवस्था झाली नसेल तर तुम्ही रस्ता खोदकाम का केलं, कशासाठी केलं हे मला प्रशासनाला विचारायचं आहे। बरं ठीक आहे, जर खोदकाम केलं असेल सर अध्यक्ष महोदय तर किमान पावसाळ्याच्या आधी त्याच्यावर खडी टाकून त्याचा रोलिंग करायची जबाबदारी प्रशासनाची नव्हती का? ठीक आहे, मला सांगा, जर आपण जनतेकडून घर भाडा पावती घेत असेल, जर पाणीपट्टी घेत असेल तर त्यांना त्यांची माननीय सदस्य मॅडम तुमचा विषय कळलेला आहे। 6 आपले विषय झाले किती? प्रभाग क्रमांक 8 लवकरात लवकर रस्ता झाला पाहिजे। मी अधिकाऱ्यांना फोन केला तर ते फोन उचलत नाही आणि दुसऱ्यांच्या फोनवरून फोन केला। माननीय सदस्यांना विनंती आहे, सदस्य मॅडमना 6 विषय होऊ दे। तुम्हाला त्याचं उत्तर देण्यात येईल।
म्हणून मी माननीय सदस्यांना मी परवानगी दिली. तुम्ही विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर मी थोड्या वेळानं तुम्हाला देतो म्हणून सांगितलं. मग अजून तुम्हाला काय पाहिजे? आणखी एक प्रश्न. माझी विनंती आहे, एकच प्रश्न तो माझी विनंती आहे, तुम्ही खाली बसा. आणि सहा प्रश्न या माझी विनंती आहे सदस्यांना, तुम्ही प्लीज खाली बसावं. माझी विनंती आहे तुम्हाला, प्लीज खाली बसावं. तुम्ही सहा विषयांवर तुम्हाला ज्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे त्या प्रश्नाचं उत्तर मी त्यांना अधिकाऱ्यांना मी द्यायला लावतो. प्लीज तुम्ही खाली बसा. कुठल्याच रस्त्यावर एवढ्या पायपा, एवढ्या वायरी किंवा नसतील अशा त्या रस्त्यावर सगळं ते आहे. त्याच्यानंतर स्वतः आमदार, स्वतः मी आणि आमचे सगळे नगरसेवक आणि तुम्ही सगळी प्रामाणिकपणे त्याच्या मागे लागतो. रिंग रोडवरील खड्डे नागरिकांच्या जीवाशी खेळत असताना महासभेत मात्र जबाबदारीपेक्षा बचावाची भाषा अधिक ऐकायला मिळाली. आता प्रश्न एवढाच, नागरिकांना खड्डेमुक्त रस्ता कधी मिळणार की आश्वासनांच्याच खड्ड्यात ही समस्या पुन्हा गाडली जाणार?